विविध भारती पुणे. ठळक बातम्या. बांगलादेशातल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीकडून मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारनं लष्कराला दंडाधिकारी अधिकार देण्याच्या निर्णयावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती बीएनपीचे महासचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी केली आहे. अंतरिम सरकारनं निष्पक्ष आणि सर्वसमावेशक लोकशाही निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचं औचित्य साधून महामंडळाच्या अखत्यारीत असलेली सर्व प्रादेशिक कार्यालयं पर्यटन आणि शांतता या विषयावर परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करणार आहेत. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली. बुडापेस्टमध्ये सुरू असलेल्या 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धांच्या 8व्या फेरीत भारतीय पुरुष संघानं इराणच्या संघावर 3 गुणांच्या फरकानं विजय मिळवला आणि सुवर्ण पदकाच्या दिशेनं आपली आगेकूच कायम राखली. भारतीय पुरुष संघ 16 गुण मिळवून तालिकेत प्रथम स्थानावर आहे. महिला संघाला मात्र पोलंड विरुद्ध पराभव पत्करावा लागला. महिलांच्या गटात आता भारत, कझाकस्तान आणि पोलंड यांचे समान 14 गुण झाले असून सर्वोच्च स्थानासाठी चुरस आहे. पॅरिसमधल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारा सचिन खिलारी याच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम पुणे श्रमिक पत्रकार संघानं काल आयोजित केला होता. यावेळी त्यानं पॅरालिम्पिक स्पर्धेपर्यंतचा आपला प्रवास उलगडला. भविष्यात पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचं आपलं स्वप्न आहे असं सचिननं सांगितलं. जालना अंबड मार्गावर सुखापुरी फाट्याजवळ काही वेळापूर्वी बस आणि ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58